मन जिथे शांत होतं तिथे ऊर्जा पुन्हा वाहू लागते. आज आपण स्पर्श करणार आहोत त्या विषयाला जो आपल्या ऑराला हलकं करतो आणि जीवनाच्या प्रवाहाला पुन्हा मुक्त करतो. हा आहे एपिसोड 12, ऑरा क्लेन्झिंग. ऊर्जा, शरीराची स्वच्छता, भावनांचे रेसिड्यूज आणि प्राणशक्तीचा नवा प्रवाह. चला या सूक्ष्म विज्ञानाच्या यात्रेला सुरुवात करूया. अनेकांना असं होतं की विनाकारण थकवा जाणवतो, चिडचिड होते किंवा कामात सतत अडथळे येतात. डॉक्टर तपासण्या करतात, पण रिपोर्ट्समध्ये काहीच येत नाही आणि मग डॉक्टरही काही ठोस कारण सांगू शकत नाहीत. बरोबर. मग आपण विचार करतो की आपण आपल्या शरीराची, घराची स्वच्छता रोज करतो, पण आपल्या विचारांनी आणि भावनांनी तयार होणाऱ्या मानसिक कचऱ्याचं काय? हो. नवल शिंदे यांचं संशोधन एका वेगळ्याच शक्यतेकडे बोट दाखवतं. ते म्हणतात की हा कचरा आपल्या ऊर्जेच्या क्षेत्रात म्हणजे आपल्या ऑरामध्ये साचतो. आज आपण याच एनर्जी हायजीनच्या संकल्पनेचा सखोल अभ्यास करणार आहोत. आणि ही सुरुवातच खूप महत्वाची आहे, कारण आपण ऑरा या शब्दाला अनेकदा कोणत्या तरी गूढ किंवा आध्यात्मिक गोष्टीशी जोडतो. हो, अगदी. पण शिंदे यांच्या संशोधनानुसार ऑरा हे एक बायोफील्ड आहे, एक असं ऊर्जा क्षेत्र जे आपल्या प्रत्येक अनुभवाची, भावनेची आणि विचाराची नोंद ठेवतं. अच्छा, एनर्जी, मेमरी क्लाउड, ही कल्पनाच खूप रंजक आहे. म्हणजे आपल्या शरीराभोवती एक अदृश्य हार्ड ड्राईव्ह आहे ज्यात सगळं सेव्ह होत राहतं. अगदी बरोबर, सेव्ह होत राहतं. मग शिंदे यांच्या अभ्यासानुसार ऑरा म्हणजे नक्की काय? त्यात फक्त ऊर्जा असते की अजून काही? खूप छान प्रश्न आहे. आणि शिंदे हेच स्पष्ट करतात की ऑरा म्हणजे केवळ ऊर्जा नाही, तर तो एक प्राणिक नकाशा आहे. प्राणिक नकाशा? हो. म्हणजे त्यात भावना, स्मृती, हेतू आणि अगदी आपल्या श्वासाच्या लयबद्धतेचे नमुने, ज्याला ते प्राण पॅटर्न्स म्हणतात, या सगळ्याचा समावेश असतो. अरे वा! प्राचीन योगिक ग्रंथामध्ये यालाच तेजः कोश असं म्हटलं गेलं आहे. तेज म्हणजे प्रकाश किंवा ऊर्जा आणि कोश म्हणजे आवरण. तर मग तेजःकोश म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेलं एक वायफाय सिग्नल क्षेत्र म्हणता येईल का, ज्याची रेंज आणि स्ट्रेंथ आपल्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर अवलंबून असते? अगदी अचूक उपमा आहे. जसा वायफायचा सिग्नल कमजोर झाल्यावर इंटरनेट स्लो होतं, तसंच जेव्हा ऑरा किंवा तेजःकोश कमजोर किंवा अशुद्ध होतो तेव्हा आपलं आयुष्य स्लो होतं, त्यात अडथळे येतात. कारण आपलं शरीर आणि मन याच ऊर्जा प्रतिबिंबातून जगाशी संवाद साधत असतं. आपल्या प्रत्येक विचाराची आणि भावनेची स्पंदनं या क्षेत्रात साठवली जातात. मग हे ऊर्जा क्षेत्र, हे आपलं वायफाय सिग्नल अशुद्ध किंवा कमजोर का होतं? मला वाटतं याचं उत्तर अनेकांसाठी खूप महत्त्वाचं ठरू शकतं. हो, नक्कीच. शिंदे यांनी याची 5 प्रमुख कारणं सांगितली आहेत, जी आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेली आहेत. अच्छा. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इमोशनल डम्पिंग. म्हणजे आपण अनेकदा दुःख, राग, चिंता यांसारख्या भावना व्यक्त करत नाही, त्या दाबून टाकतो. हो, हे तर घडतंच. या न व्यक्त झालेल्या भावना ऊर्जेच्या रूपात आपल्या ऑरामध्ये अडकून बसतात. जणू काही न धुतलेल्या भांड्यांवर थर साचतो तसा. आणि आजच्या डिजिटल युगात दुसरं कारण जास्त लागू होत असावं, मेंटल ओव्हरलोड. सतत विचार करणं, मोबाईलवर स्क्रोलिंग करत राहणं. बरोबर. यामुळे आपली प्राणशक्ती विखुरली जाते. आणि शिंदे यांच्या निरीक्षणात एक गमतीशीर गोष्ट आली आहे. ते म्हणतात, अतिविचारामुळे आपल्या प्राणाची फ्रिक्वेन्सी कमी होते आणि ऑरा निस्तेज दिसू लागतो. खरंच. हो. तिसरं कारण आहे वास्तू डिस्टॉर्शन. याचा अर्थ फक्त चुकीची दिशा नाही. त्यांच्या मते ज्या घरात हवा आणि प्रकाश खेळता नसतो, जिथे पसारा जास्त असतो, तिथे ऊर्जेची स्पंदनं नैसर्गिकरित्या कमी होतात. आणि ती जागा मग माणसाच्या ऑराची ऊर्जा शोषून घेते. अगदी. अक्षरशः शोषून घेते. हे तर अनेकांना अनुभवायला येतं. म्हणजे बघा ना, काही ठिकाणी गेल्यावर एकदम प्रसन्न वाटतं, तर काही ठिकाणी विनाकारण घुसमटल्यासारखं होतं. मग याचंच कनेक्शन ड्रेन्ड सोशल इंटरॅक्शन्स या चौथ्या कारणाशी पण असेल, नाही का? काही लोकांशी बोलल्यावर एकदम हलकं वाटतं, तर काहींशी बोलल्यावर प्रचंड थकवा येतो. बरोबर. आणि 5वं कारण म्हणजे लो प्राण लाईफस्टाईल. अपुरी झोप, चुकीच्या पद्धतीने घेतलेला श्वास, फास्ट फूड आणि सूर्यप्रकाशाचा अभाव. या सगळ्यामुळे ऑरा विखंडित आणि निस्तेज होतो. हो, फ्रॅगमेंटेड आणि फेडेड. शिंदे यांच्या मते हे सर्व ऑरा स्कॅनमध्ये अगदी स्पष्टपणे दिसतं, जसे एखाद्या एक्सरेमध्ये फ्रॅक्चर दिसतं. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की आपला ऑरा म्हणजे एक स्पंज आहे जो आपल्या सभोवतालचं सगळं काही शोषून घेतो. बरोबर. मग प्रश्न हा आहे की एखाद्याला आपल्या ऑराच्या शुद्धीची गरज आहे हे ओळखायचं कसं? याची काही लक्षणं आहेत का? हो, आणि ही लक्षणं खूपच सूक्ष्म पण महत्वाची आहेत. पहिलं म्हणजे
पुरेशी झोप घेऊनही सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे. हे तर खूप कॉमन आहे. दुसरं, मनात विचारांची प्रचंड गर्दी असूनही स्पष्टतेचा अभाव असणे, म्हणजे काय करायचं हेच न सुचणं. तिसरं, विनाकारण भावनिक जडपणा जाणवणे आणि छोट्या छोट्या कामांमध्ये विचित्र अडथळे किंवा विलंब येणे. यातला एक मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो, तो म्हणजे सामाजिक ऊर्जेबद्दल जास्त संवेदनशील होणं. आजच्या जगात अनेकांना सोशल बॅटरी ड्रेनचा अनुभव येतो. शिंदे यांच्या मते हे संवेदनशील असणं ही एक कमजोरी आहे की एक प्रकारची शक्ती? त्यांच्या मते ही दोन्ही असू शकते. जेव्हा ऑरा अशुद्ध असतो तेव्हा ही संवेदनशीलता एक कमजोरी बनते, कारण तुम्ही इतरांची नकारात्मक ऊर्जा लगेच शोषून घेता. अच्छा. आणि मग तुम्हाला गर्दीत किंवा लोकांमध्ये गेल्यावर थकवा येतो, त्यामुळे एकटेपणात जास्त बरं वाटू लागतं. बरोबर. पण जेव्हा तुमचा ऑरा स्वच्छ आणि शक्तिशाली असतो तेव्हा हीच संवेदनशीलता तुमची शक्ती बनते. तुम्ही लोकांच्या भावना आणि ऊर्जा अचूकपणे ओळखू शकता. म्हणजे ही एक प्रकारची सुपर पॉवर होऊ शकते. एक प्रकारे हो. या व्यतिरिक्त नकारात्मक विचारांची वारंवार पुनरावृत्ती होणे आणि ध्यानाला बसल्यावर मन अजिबात स्थिर न लागणे ही सुद्धा ऊर्जा अशुद्धीची प्रमुख चिन्ह आहेत. ठीक आहे. म्हणजे जर यापैकी 4-5 गोष्टी सातत्याने जाणवत असतील तर आपल्या एनर्जी स्पंजला पिळून काढण्याची वेळ आली असं समजावं. अगदी. मग या भिजलेल्या जड झालेल्या स्पंजला स्वच्छ आणि कोरडं कसं करायचं? शिंदे यांनी काही सोप्या व्यावहारिक पद्धती सांगितल्या आहेत का? हो, त्यांनी 7 मुख्य प्रकार सांगितले आहेत जे वेगवेगळ्या स्तरांवर काम करतात. ही 7 वेगवेगळी हत्यारं आहेत असं समजूया. ओके. पहिला आहे प्राणिक क्लेन्झिंग. यात फक्त श्वासाच्या वापराने ऑरा बदलता येतो. विशिष्ट प्रकारचा प्राणायाम किंवा फक्त काही मिनिटं सजगपणे श्वास घेतल्यानेही ऊर्जेच्या प्रवाहात तात्काळ बदल जाणवतो. म्हणजे सुरुवात आपल्या आतूनच करायची. आणि दुसरं आहे एलिमेंटल क्लेन्झिंग, जे पंचतत्वांवर आधारित आहे. पाणी, सूर्य, वायू आणि पृथ्वी. उदाहरणार्थ साऊंड प्लस मंत्र क्लिन्झिंग. या ध्वनीच्या कंपनांनी ऊर्जा क्षेत्राला अक्षरशः रिट्यून केलं जातं. विशिष्ट मंत्र किंवा अगदी साधं ओमचं उच्चारण ऑरातील ऊर्जा अडथळे दूर करतं. चौथी पद्धत तर आपल्या सगळ्यांच्या घरात उपलब्ध आहे, सॉल्ट ऑरा डिटॉक्स. मिठाच्या पाण्याने अंघोळ करणे किंवा पाय बुडवून बसणे. ही इतकी सोपी गोष्ट इतकी प्रभावी कशी असू शकते? यामागे एक साधं विज्ञान आहे. मीठ, विशेषतः नैसर्गिक समुद्री मीठ, नकारात्मक आयन्स शोषून घेण्यासाठी ओळखलं जातं. अच्छा. त्यामुळे ते पाण्यात टाकल्यावर ते आपल्या ऑरामधील साचलेली जड नकारात्मक ऊर्जा अक्षरशः विरघळून टाकतं. वा. यानंतर येतं फायर क्लिन्झिंग. अग्नीच्या सान्निध्यात राहिल्याने, म्हणजे दिवा, मेणबत्ती किंवा यज्ञाजवळ बसल्याने ऑरा अधिक तेजस्वी आणि तीक्ष्ण होतो. अग्नी हे तत्व ऊर्जेचं रूपांतरण करतं. आणि शेवटच्या 2 पद्धती आपल्या वैयक्तिक ऊर्जेशिवाय आपल्या सभोवतालच्या जागेवरही लक्ष केंद्रित करतात. बरोबर. हो. 6वी पद्धत आहे स्पेस एनर्जी रिसेट, ज्यात आपल्या घरातील किंवा कामाच्या ठिकाणची साचलेली ऊर्जा साफ केली जाते, कारण आपण त्या जागेच्या ऑराचाच एक भाग असतो. आणि 7वी पद्धत आहे व्हिज्युअलायझेशन प्लस लाईट क्लिन्झिंग. ही पूर्णपणे मानसिक प्रक्रिया आहे, ज्यात एका तेजस्वी पांढऱ्या सोनेरी प्रकाशाचा झोत आपल्या संपूर्ण ऑराला स्वच्छ करत आहे अशी कल्पना केली जाते. या तर खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. शिंदे यांनी ह्या सगळ्यांना एकत्र करून एखादी रोज करता येईल अशी सोपी प्रक्रिया तयार केली आहे का? नाहीतर इतक्या पर्यायांमधून काय निवडावं हा गोंधळ होऊ शकतो. पद्धतींमधील सर्वात प्रभावी भाग एकत्र करून एक 9 पायऱ्यांचा प्रोटोकॉल तयार केलाय, जो कोणीही रोज 15-20 मिनिटात सहज करू शकतं. 9 पायऱ्यांचा प्रोटोकॉल हे ऐकून थोडं अवघड आणि वेळखाऊ वाटतंय. रोजच्या धावपळीत हे सगळं करायला वेळ कसा मिळणार? शिंदे यांनी याबद्दल काही व्यावहारिक सल्ला दिलाय का? हो, दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की सुरुवातीला या सगळ्या पायऱ्या एकदम करणं शक्य नसेल, तर निदान त्यामागचं तत्व समजून घ्या. ओके. या 9 पायऱ्यांमध्ये एक पॅटर्न आहे. याची विभागणी 3 मुख्य भागात करता येते. शरीराला स्थिर करणे, ज्याला आपण ग्राउंडिंग म्हणतो. ग्राउंडिंग आणि रिलीजिंग. हो, ग्राउंडिंग अँड रिलीजिंग. मग ऊर्जेला रिसेट करणे म्हणजे रिसेटिंग अँड एनर्जायझिंग. आणि तिसरं म्हणजे जागेला शुद्ध करणे, स्पेस क्लिअरिंग. ही विभागणी ऐकायला सोपी वाटतेय. आपण काही महत्वाच्या पायऱ्यांमागचं तत्व समजून घेऊ शकतो का? उदाहरणार्थ पहिली पायरी आहे ग्राउंडिंग ब्रीथ. याचा नेमका अर्थ काय? ग्राउंडिंग ब्रेथ म्हणजे पाय जमिनीला टेकून उभं राहणं आणि दीर्घ श्वास घेणं. आजच्या धावपळीच्या जगात आपली बरीचशी ऊर्जा डोक्यात, विचारांमध्ये अडकलेली असते.
अगदी खरंय. ही पायरी त्या ऊर्जेला खाली आणून संपूर्ण शरीरात पसरवते आणि पृथ्वी तत्वाशी जोडते, ज्यामुळे स्थिरता येते. यानंतर सॉल्ट वॉटर रिलीज ही पायरी येते, जिथे पाय किंवा हात मिठाच्या पाण्यात बुडवले जातात. ही तर नकारात्मकता बाहेर काढण्याची प्रक्रिया झाली ना? हो, ही अक्षरशः ऑरामधील जमा झालेली नकारात्मकता बाहेर काढण्याची म्हणजे रिलीज करण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे पहिल्या भागात आपण नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करतो. मग रिसेट करण्याच्या भागात कोणत्या पायऱ्या येतात? लाईट स्वीप स्कॅन आणि सोलर हीट रिसेट या त्याच भागातील आहेत का? हो, लाईट स्वीप स्कॅनमध्ये आपण एका पांढऱ्या सोनेरी प्रकाशाची कल्पना करून ऑरा स्वच्छ करतो. ही एक मानसिक फॅक्टरी रिसेट करण्यासारखी प्रक्रिया आहे. तर सोलर हीट रिसेटमध्ये आपण तळवे एकमेकांवर घासून गरम करतो आणि ती उष्णता पोटाच्या वरील भागावर म्हणजे मणिपूर चक्रावर ठेवतो. सोलर प्लेक्सिसवर? हो, हे चक्र आपल्या आत्मविश्वासाचं आणि वैयक्तिक शक्तीचं केंद्र आहे. ही प्रक्रिया त्या केंद्राला रिचार्ज करते. आणि मंत्राचा वापर शिंदे यांनी ओम नमः शिवाय हा विशिष्ट मंत्र का निवडला आहे? शिंदे यांचं संशोधनानुसार प्रत्येक मंत्राची एक विशिष्ट कंपन संख्या म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. ओम नमः शिवाय हा पंचतत्वांना संतुलित करणारा मंत्र मानला जातो. अच्छा. त्याचं उच्चारण केल्याने आपल्या ऊर्जा क्षेत्रातील पाचही तत्वांची अशुद्धी दूर होऊन ती संतुलित होतात. ही एक व्हायब्रेशनल रिसेट प्रक्रिया आहे. आणि मग शेवटी सन प्राण ॲब्सॉर्प्शन आणि स्पेस रिसेट. हो, म्हणजे सकाळी कोवळ्या उन्हात बसणे आणि खोलीत हवा खेळती ठेवणे यांसारख्या गोष्टी येतात. हे खूपच विस्तृत आणि तर्कशुद्ध वाटतंय, पण तरीही लोक अनेकदा ऑरा क्लेन्झिंग करताना काही सामान्य चुका करत असतील. त्या कोणत्या? यातली सर्वात मोठी आणि सामान्य चूक म्हणजे फक्त सकारात्मक विचार म्हणजे ॲफर्मेशन्स करणे. लोक सतत मी आनंदी आहे, मी सकारात्मक आहे असं म्हणतात, पण आत दाबलेल्या नकारात्मक भावनांकडे दुर्लक्ष करतात. अगदी हे म्हणजे कचरा कार्पेटखाली ढकलण्यासारखं आहे. शुद्धीकरणाची पहिली पायरी नेहमी रिलीज म्हणजे नकारात्मकता बाहेर काढणे हीच असली पाहिजे. आणि दुसरी मोठी चूक म्हणजे सतत हिलिंग व्हिडिओ पाहणे पण प्रत्यक्ष कृती न करणे. बरोबर. ऊर्जेवर काम करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक कृती आवश्यक आहे. शिंदे यांच्या निरीक्षणात आढळलेली अजून एक गंभीर चूक म्हणजे आपल्या एनर्जी लीक्सकडे दुर्लक्ष करणे. एनर्जी लीक्स? हो, म्हणजे काही सवयी, काही नाती किंवा काही विचार असे असतात जे आपली ऊर्जा सतत खेचत असतात. जोपर्यंत आपण ही गळती थांबवत नाही तोपर्यंत कितीही शुद्धीकरण केलं तरी त्याचा उपयोग तात्पुरताच होईल. तर मग शुद्धीकरणाची योग्य प्रक्रिया काय असली पाहिजे? शिंदे यांनी याचं काही सूत्र दिलं आहे का? हो, त्यांनी 3 शब्दांत एक प्रभावी सूत्र दिले आहे. रिलीज, रिसेट आणि रिबिल्ड. रिलीज, रिसेट आणि रिबिल्ड. हो, म्हणजे आधी मिठाच्या पाण्याने किंवा श्वासाने नकारात्मक ऊर्जा आणि भावना बाहेर काढणे, रिलीज. बर. मग मंत्र, प्रकाश किंवा अग्नीच्या साह्याने ऊर्जा क्षेत्राला त्याच्या मूळ संतुलित अवस्थेत आणणे, रिसेट. आणि मग शेवटी? आणि सर्वात शेवटी सूर्यप्रकाश, चांगला आहार आणि सकारात्मक सवयींच्या माध्यमातून नवीन शक्तिशाली ऊर्जा निर्माण करणे, रिबिल्ड. या क्रमानेच शुद्धीकरण खऱ्या अर्थाने प्रभावी ठरतं. हे तर एखाद्या कम्प्युटरला रिस्टार्ट करण्यासारखं वाटतंय. आधी व्हायरस काढायचे, मग सिस्टम रिसेट करायची आणि मग नवीन चांगले सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे. अगदी तसंच. पण आपल्या रोजच्या आयुष्यात रिबिल्ड म्हणजे नक्की काय? म्हणजे नवीन सवय लावणे की फक्त सकारात्मक विचार करणे? आवडेल असं काहीतरी सृजनशील काम करणे, उत्साही लोकांच्या संगतीत राहणे आणि पौष्टिक आहार घेणे या सगळ्याचा समावेश होतो. ही एक जीवनशैली बनवण्याची प्रक्रिया आहे. तर आजचा या सखोल चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी स्पष्ट झाली आहे की ऑरा म्हणजे आपलं जीवन प्रतिबिंब आहे. आपल्या आत जे काही चालले आहे त्याचे प्रतिबिंब आपल्या ऊर्जा क्षेत्रात दिसतं. जेव्हा ते स्वच्छ आणि ऊर्जस्वल असतं तेव्हा आपले विचार स्पष्ट होतात, भावना हलक्या होतात आणि आयुष्य एका नैसर्गिक प्रवाहात येतं. म्हणूनच ऑरा क्लिन्झिंग ही कोणतीही चैनीची किंवा गुड गोष्ट नाही, तर ती एक प्रकारची ऊर्जा स्वच्छता म्हणजे एनर्जी हायजीन आहे, जी प्रत्येकासाठी आवश्यक आहे. बरोबर. जशी आपण रोज शारीरिक स्वच्छता करतो तशीच आपल्या ऊर्जा क्षेत्राची स्वच्छताही नियमितपणे करायला हवी, जेणेकरून आपण आपल्या आयुष्यात संपूर्ण क्षमतेने जगू शकू. आज आपण ऊर्जेबद्दल बोललो, ती कशी साठवली जाते आणि स्वच्छ केली जाते यावर बोललो. पण जाता जाता एक विचार मनात येतोय. कोणता? ही ऊर्जा कंपनांमध्ये म्हणजे व्हायब्रेशनमध्ये कशी बदलते आणि ही कंपने आपलं वास्तव कसं निर्माण करतात. यामागे व्हायब्रेशन लॉ नावाचा एक मोठा नियम आहे असं म्हणतात. हो.
कदाचित पुढच्या वेळी आपण याच नियमाचा योगिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करू शकू. त्यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. जशा घराला स्वच्छता हवी तसं ऊर्जा शरीरालाही शुद्धी हवी. जेव्हा ऑरा हलकं होतं तेव्हा मन शांत होतं आणि जीवनाच्या दारावर नवीन संधी येतात. ही होती ऑरा क्लिन्झिंगची यात्रा. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटू, जिथे आपण ऑरा एक्सपान्शन आणि व्हायब्रेशनल एव्होल्युशन बद्दल खोलात जाणार आहोत.